हॅलो. तर लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे माझे मम्मी पप्पा आले होते नाशिकवरून, जे माझ्या माहेरून. आणि कृषिव त्यांना भेटल्यानंतर खूप जास्त हॅपी झाला होता. लिटरली तो तर आजोबांना बिलकुल सोडतच नव्हता आणि सांगत होता की ही मामाची कार आहे. त्याला इतक्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. आजी आजोबांसोबत कृषी खूप जास्त एन्जॉय करत होता. आणि माझे मम्मी पप्पा येताना सर्व उन्हाळ्याचं सामान म्हणजे सामान घेऊन आले होते. चिप्स, कुरडई, पापड, तांदूळ वेगवेगळ्या प्रकारची, गावाकडची डाळ, त्यानंतर वडे, सांडगे, मसाले, नाशिकचे फेमस द्राक्ष, सर्व काही घेऊन आले होते अगदी आई. आणि त्यांना भेटण्यासाठी रात्री कृषिवची आत्तू आणि त्यांची फॅमिली इकडे आली होती. सर्वजणांनी आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि आम्ही इव्हिनिंगला छान वॉकला बाहेर पडलो. वॉकला बाहेर पडल्यानंतर आम्हाला निखिल खालीच भेटला होता अपार्टमेंटच्या. आणि निखिलला भेटल्यानंतर कृषिवची रिॲक्शन अशी काहीतरी होती. कृषिवला मस्त निखिल गाडीवर चक्कर मारायला घेऊन गेला आणि वर्कशॉपकडे आम्ही सर्वजण गेलो. घरी आल्यानंतर आई इकडे छान स्वयंपाकाच्या तयारीला लागली. खानदेशची फेमस खिचडी ही सर्वांची फरमाईश होती आज आणि आई बोलली की मीच बनवणार. आईने खूप छान आणि एकदम टेस्टी खिचडी बनवली. आम्ही सर्वजण खूप खूप खुश होतो. आणि इकडे आत्तू आणि कृषिवची छानशी मस्ती आणि त्यांचं प्रेम चालू होतं. आणि कृषिव हा नवीनच गेम शिकला आणि पप्पांनी त्याला हे शिकवलं. तो खूप जास्त एन्जॉय करत होता. रात्री सर्वांनी छान सोबत जेवण केलं आणि खरंच जेवण खूप खूप छान झालं होतं. एकदम आईच्या हाताची खिचडी खाऊन माझं तर अगदी पोट भरूनच गेलं. रात्री आम्ही सर्व घराबाहेर पडलो. छान मस्त नाईट राईड घेऊन आलो गाडीत. आणि खरंच असं छान स्वीट्सचं आईस्क्रीम खाऊन आमच्या दिवसाचा एंड झाला. थँक्यू फॉर वॉचिंग.